महाराष्ट्रात जवळपास 58 लाख नव्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 8 लाख प्रमाणपत्रांचं वाटप सुद्धा शिंदे समितीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे. लक्ष्मण हाके माझ्या बरोबर आहेत, ओबीसी नेते आहेत, पहिल्यापासून या मुद्द्यावरती बोलतायत. काय वाटतंय अचानकपणे ही सगळी माहिती समोर आली? बघा, निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीचा 4था अहवाल या महाराष्ट्राला सबमिट झाल्याची एका प्रतियश वर्तमानपत्रामध्ये बातमी आली. ही बातमी आल्यानंतर महाराष्ट्रामधला माहोल असा आहे की ओबीसी मध्ये 8 लाख मराठा समाजाचा कुणबी सर्टिफिकेटद्वारे समावेश झालेला आहे. आणि ही जर परिस्थिती खरी असेल तर महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं घटनात्मक आरक्षण हे आज या शासनाच्या माध्यमातून आज उद्ध्वस्त झालेलं आहे, संपलेलं आहे, असं एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून माझा अभ्यास आहे. तर हे खरं काय खोटं काय, एवढे सर्टिफिकेट इश्यू झालेत का, त्याचा कालावधी कोणता, ते आर्लियर नोंदीच्या माध्यमातून झालेत का गेल्या 50-60 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेत, याची वस्तुनिष्ठ माहिती महाराष्ट्राच्या जबाबदार मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, संबंधित मंत्र्यांनी या महाराष्ट्रातल्या ओबीसीला सांगितली पाहिजे. अन्यथा आमचं आरक्षण संपलंय असं आम्ही आज निष्कर्ष काढलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी चक्क ओबीसी नेत्यांना चॅलेंज केलंय थोडक्यात की तुम्ही जर कुणबी आरक्षण चॅलेंज करणार असाल तर आम्ही ओबीसी आरक्षण चॅलेंज करू आणि कुणाचंच आरक्षण करणार. अरे जरांगे, त्या अंतर्वली सराटीत बसल्याप्रमाणे बोलू नको. दिल्लीमध्ये सुद्धा ओबीसी आहे. मंडल आयोग चॅलेंज करायला गेला तुला दिल्लीतली लढाई परवडायची नाही म्हणाव. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. गल्लीत ओबीसींच्या झोपड्यामध्ये घुसणारे तुम्ही दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या पाया पडता आणि कुणाकुणाच्या चरणाला दंडवत घालता हे महाराष्ट्राला माहिती नाही का? त्यामुळे असली फालतू मंडल आयोग वगैरे चॅलेंज करायची भाषा तुझी तेवढी कुवत बी नाही, लायकी बी नाही आणि तू मनोरुग्ण आहेस. त्यामुळे तुझ्या अवकातीत तू बोलत जा असं त्याला माझं आव्हान आहे. छगन भुजबळांना ते असं म्हणतात की चॅलेंज करण्याची भाषा आमच्या समोर करू नका, गेलं तर सगळ्यांचंच आरक्षण जाईल. त्याचबरोबर सगळ्या स्थानिक जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्या सगळ्यांना असं वाटतं की मराठ्यांना सुद्धा याच कुणबींमधून देशाची संसद खंबीर आहे. महाराष्ट्रात तुम्ही झुंडशाहीच्या जोरावर जर काही कमी जास्त करत असाल आम्ही दिल्लीत जाऊ आणि देशाच्या संसदेवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही गल्लीत गोंधळ करचाल, गल्लीत आम्हाला टार्गेट करायचा प्रयत्न करचाल, पण दिल्लीत तुम्हाला आम्ही निश्चित गाठू. काय वाटतं या सगळ्यानंतर सुरुवातीपासून तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या थोडीशा बाजूनी होतात किंवा सकारात्मक भूमिकेत होतात, आता मात्र कुठेतरी फसवणूक झाली असं वाटतं? कारण 8 लाख प्रमाणपत्र जर कुणब्यांची अर्लियर नोंदीद्वारे दिली गेली असतील तर आम्ही मुख्यमंत्र्यांचं कसं समर्थन करायचं? आमच्या हक्क आणि अधिकारावर आज गावगाड्यात एकही महापौर होणार नाही, आज गावगाड्यामध्ये एकही झडपी अध्यक्ष होणार नाही, आज गावगाड्यामध्ये एकही सरपंच होणार नाही. 7,000 ग्रामपंचायतीच्या आरक्षणाच्या सोडती झाल्या. गावागावातनं शेकडो कॉल येत आहेत, हाके सर ओबीसीचं आरक्षण पडलंय, पण गावात सगळ्यांनीच सर्टिफिकेट काढलेली आहेत. मुख्यमंत्री महोदय, ओबीसीचं आरक्षण कसं टिकलंय ते आम्हाला तुम्ही सांगा. तिकडे जरांगे पाटील असं म्हणतात की एखादी जरी कुणबी नोंद आढळली असेल तर ग्रामपंचायतीवरती त्याचं नावं लिहा की कुणाकुणाच्या आढळल्यात आणि एकाची सापडली असेल तर सगळ्या सोयऱ्यांनी शासनानं हे जाहीर करावं की सर्टिफिकेट इश्यू करत असताना कुठली डॉक्युमेंट लागतात. पत्रिकेतली नोंद धरता तुम्ही, रेव्हेन्यू दस्तावेजाची नोंद जात सर्टिफिकेट मिळण्यासाठी होते. मग तुम्ही जैन कुणब्यांना दिलं आहे का? तुम्ही ब्राह्मण कुणब्यांना दिलं आहे का? तुम्ही मुस्लिमांमधल्या शेख पठाण जे ओपन मध्ये मोडतात त्यांच्या जर कुणब्याच्या नोंदी सापडल्या असतील त्यांना तुम्ही दिलंय का? आणि असं जर तुम्ही दिलं असेल तर मग आरक्षणाची चौकट तुम्ही ठेवलेली आहे का मुख्यमंत्री महोदय? कुणबी म्हणजे मराठा कुणबीच फक्त, मग ब्राह्मण कुणब्यांचं तुम्ही काय केलं? या प्रश्नाची उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिली पाहिजे. या सगळ्याचाच फटका कुठेतरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा बसलेला पाहायला मिळाला. आता काय वाटतंय, सगळं वारं फिरलेलं आहे, पुढे महाराष्ट्रातला ओबीसी शांत बसणार नाही. कुठलाही पक्ष असो, कुठलाही नेता असो, आम्ही व्यावहारिक तडजोडी म्हणून विधानसभेला आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास दाखवलेला आहे. जर ओबीसी भाजपचा डीएनए असेल तर त्यांनी पुढे येऊन आम्हाला श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि आम्हाला ओबीसींना आमच्या मनामध्ये जी शंका, जी भीती निर्माण झाली त्याचं उत्तर द्यावं. आता या सगळ्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी चलो मुंबईचा नारा दिलाय, तुम्ही असा कुठला नारा देताय? आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावच्या खंडोबापासून, जो महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, भटक्या विमुक्तांची पंढरी आहे, ज्या बलुत्या अलुत्यांचं आराध्य दैवत खंडोबा आहे, त्या खंडोबापासून आम्ही लॉंग मार्च सुरू करणार आहोत. पायी चालत आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि आम्ही उपोषण नाही करणार.
आम्ही गावगाड्यातल्या 400 450 जातीतल्या लोकांना हक्क आणि अधिकारावर त्यांना जागृत करणार, त्यांना संघटित करणार. आणि सायलेंट व्हॉइस म्हणून ज्या ओबीसीकडे पाहिलं जातं त्या ओबीसींचा व्हॉइस आम्ही प्रखर बनवणार आणि महाराष्ट्राला दाखवणार, महाराष्ट्र तुमच्या बापाची जागिरी नाही तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा राहतो. सरकारला काही इशारा देताय? सरकारनं पुढे यावं आणि ही श्वेतपत्रिका जाहीर करावी. नक्कीच माझ्याबरोबर लक्ष्मण हाके होते. जसं त्यांनी सांगितलंय त्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या तशा पाहायला गेल्या तर संविधानिक मुद्द्यांवरती किंवा लिगल जर ऍडवाइस आपण घेतलं, लिगल सगळ्याच मुद्द्यांवरती त्या मागण्या टिकू शकत नाहीत. कुठलंही ओबीसीचं आरक्षण जे आहे ते चॅलेंज होऊ शकत नाही. आणि ज्या पद्धतीने कुणबी नोंदी काढल्या जात आहेत, सापडतायत आणि त्याच्यावरती प्रमाणपत्र दिली जात आहेत, हे लगोलग महाराष्ट्र सरकारने थांबवावं आणि मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन ओबीसींना त्यांचं आरक्षण राहणार आहे की नाही या संदर्भातलं उत्तर द्यावं अशी मागणी करताना ते आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.